देशात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. संपूर्ण देशभरात 80व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचा दिल्लीमध्ये मोठा उत्साह. लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी राजघाटावर. पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन. राजघाटावर अभिवादन करून पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर पोहोचले. सुरक्षा दलांकडून पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं देशाला उद्देशून संबोधन. द्रौपदी मुर्मूंकडून विद्यार्थ्यांचा भारताच्या भविष्याचे शिल्पकार म्हणून उल्लेख. सार्वजनिक परीक्षा विद्यार्थ्यांसाठी संधीचं द्वार असतात असं वक्तव्य. पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरून देशाला संबोधन. नव्या संकल्पांसह देश पुढे जातोय. जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय. 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा आमचा प्रयत्न. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. गेल्या 12 वर्षांमध्ये देशातील रेल्वे आधुनिक झाली. मोबाईलचं उत्पादन 33% वाढलं. गेल्या 12 वर्षात देश डिजिटल झाला. जुने कायदे संपवले. मेट्रोचा विस्तार केला. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीनं काम सुरू. पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन. डिजिटल युगामध्ये सेमीकंडक्टरची खूप गरज. त्यामुळे आपण सेमीकंडक्टर प्लांट उभारतोय. 2014च्या आधी देशातील 70 शहरांमध्ये पाईप गॅस होता. आता 700 शहरांमध्ये पाईप गॅसची सुविधा देण्यात येते. 12 वर्षांमध्ये संरक्षण क्षेत्रात 12 पटीनं वाढ. पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरून संबोधन. आपल्याकडे दिशा दाखवण्यासाठी संविधान आहे. सरळ मार्गाने चाललो नसतो तर परिस्थितीचा सामना कसा केला असता. पंतप्रधान मोदींचा सवाल. तर मिडल ईस्टमधील युद्धाचा परिणाम नागरिकांना जाणवू दिला नाही. मोदींचं वक्तव्य. नक्षलवादाने देशाला 4 दशकं त्रास दिला. हजारो पोलिसांचा मृत्यू झाला. 2014ला आम्ही नक्षलवाद मुक्तीचा संकल्प केला. आता नक्षलवाद्यांचा परिसर नक्षलमुक्त झालाय. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. ध्वजारोहणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. मुंबईतल्या विधान भवनमध्ये शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम. विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण. पुण्यातील विधान भवनामध्ये राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण. तर शनिवार वाड्यामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण. मुंबईतल्या मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण. शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांचीही उपस्थिती. ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण. ध्वजारोहणानंतर विविध विकास कामांचं शिंदेंकडून लोकार्पण. बीडमध्ये पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते ध्वजारोहण. ध्वजारोहणाला जिल्ह्यातील नेत्यांची उपस्थिती. महाराष्ट्र भारताच्या आर्थिक विकासाचं इंजिन. राज्यातील पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही. रोजगाराच्या सर्वाधिक संधी राज्यामध्ये उपलब्ध करू. पुढील वर्षापर्यंत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करू. मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रतिपादन. मंत्रालयामधील ध्वजारोहणाला ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर उपस्थित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाला ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकरांची उपस्थिती. दिल्लीमधील काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या हस्ते ध्वजारोहण. पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांची ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना भवनात मध्यरात्री 12 वाजता ध्वजारोहण. उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवसेना भवनात कार्यक्रम संपन्न. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना भवनाला आकर्षक रोषणाई.